आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परमंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. प्रेमळ देई बापा, आम्ही आज पुन्हा एक वार तुझे मनापासून आभार मानित आहोत. तुझी स्तुती करतो, तुला गौरव सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू पवित्र देई बापा, तू आमचा प्रभू, आमचा परमेश्वर, आमचा निर्माण करता आहे. तूच केवळ एक जिवंत परमेश्वर आहेस राजा. आणि आज ह्या पवित्र वारी आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या भक्तीकरिता एकत्र येत असताना प्रभू देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र देई बापा, तू मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास. प्रभू देई बापा, आमचं संरक्षण केलंस. या भयंकर उन्हामध्ये तू आमचं संरक्षण केलंस, आमची काळजी घेतलीस. प्रभू आमची प्रत्येक गरज तू पुरवली. आमच्या येण्या जाण्यामध्ये तू आमचं सहाय्य केलंस देई बापा, संरक्षण केलंस. सर्व गोष्टींचा पुरवठा करीत पवित्र देई बापा, मागील संपूर्ण आठवडा तू आमच्यासाठी आशीर्वादाचा केला. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभू देई बापा, आज पुन्हा एक वार तू आम्हाला तुझ्या भक्तीची संधी दिलेली आहे आणि तुझ्या भक्तीकरिता आम्ही एकत्र येत असताना प्रेमळ देई बापा, आमची प्रार्थना आहे, तू आमच्यावरती दया कर. प्रभू देई बापा, तू आमच्यावरती दया कर. प्रभू आमच्या अपराधांची क्षमा कर. तू आम्हास धू आणि शुद्ध कर. प्रभू देई बापा, आम्ही केवळ माती आहोत, आमची दुर्बलता तू आठवतोस. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. आज तुझ्या समोर येत असताना पावित्र्याने युक्त होऊन तुझ्या आराधना करण्याकरिता पुन्हा आज एक वार तुझं सहाय्य आम्ही मागतो. प्रभू होय पवित्र देई बापा, आमची विनंती आहे, आज जे आमचे प्रियजन या भक्तीमध्ये येऊ शकत नाही आहेत, बिछाण्यावर आहेत, दुखणाईत आहेत, आजारी आहेत, दवाखान्यांमध्ये आहेत, प्रभू अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनातून तू करून घे. उत्तम आरोग्य तू त्यांना दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये. आणि पवित्र देई बापा, आजची भक्ती तू आशीर्वादाची कर. या भयंकर उन्हापासून सांभाळ कर, संरक्षण कर आणि केवळ तुझं आणि तुझं गौरव आज तू करून घे. प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन.
बसूया आपण. गीत गात परमेश्वर देवबापाची स्तुती करूया. उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईल, भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने का उद्धार. 107 नंबरचं गीत आहे उपासना संगीतामधून. भक्तांनो या प्रभू समोर. भक्तांनो या प्रभु समोर प्रेमाने गाओ उद्धार. ख्रिस्ताची कृपा तो वंद्य तारणा. भक्तांनो या प्रभु समोर प्रेमाने गाओ उद्धार. ख्रिस्ताची कृपा तो वंद्य तारणा. स्वर्गास त्याने सोडिले दराया अवतार. अमूल्य रक्त ओतिले तो वंद्य तारणा. बघा सर्व प्रसंगी भाव करी कैवा. प्रभूचे घ्या सुवंदना तो वंद्य तारणा. काढून त्वरे पाप स्वर्गात जाऊ पार. देवा भेटेल मित्र तो वंद्य तारणा. भक्तांनो या प्रभु समोर प्रेमाने गाओ उद्धार. ख्रिस्ताची कृपा तो वंद्य तारणा. आणखीन एक गीत यावेळेस आपण गाऊया. त्वत्पद छंद निरंतर राहो. उपासना संगीतातून 524 नंबरचं एक गीत आहे. प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रेम मनातून वाहो. तव इच्छादी माझी भावी हेच मनाला भाव. हेच मनाला भाव निरंतर प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रेम मनातून वाहो. निंदो वंदो कोणी मन हे प्रेम भरे ते साहो. प्रेम भरे ते साहो निरंतर प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रेम मनातून वाहो. तो दिवसांची यात्रा येतील दिव्यपदी मन राहो.
पदी मन राहो निरंतर प्रेम मनातून वाहो पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो प्रेम तुझ्यावर प्रेम जगावर हाच मनोमन लावो हाच मनोमन लावो निरंतर प्रेम मनातून वाहो पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो तव वचनी रती सतत राहो मन येशूचे हो मन येशूचे हो निरंतर प्रेम मनातून वाहो पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो सुचोत न मला हजार नावे मन बापा तुझ भाऊ मन बापा तुझ भाऊ निरंतर प्रेम मनातून राहो पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज आपल्याकरिता स्नेहा एक स्तोत्र वाचेल. परमेश्वराची स्तुती असो. मी आज तुमच्यासाठी स्तोत्रसंहिता 119 याचा अध्याय 129 पासनं ते 136 पर्यंत वाचत आहे. स्तोत्रसंहिता 129 136 पर्यंत ही वचने आहेत. तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळतो. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होते, त्याने बोळाने ज्ञान प्राप्त होते. मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञाचा ध्यास लागला. तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणाऱ्यावर करीतोस तशी कृपा माझ्यावर कर. तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दृष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नकोस. मनुष्याच्या जुलमापासून मला मुक्त कर, म्हणजे मी तुझे विधी पाळीन. तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकवू. लोक तुझे नियमशास्त्र पाळीत नाहीत, म्हणून माझे डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह वाहतात. देवपाच वाचल्या वचनावर आशीर्वाद देव. थँक्यू. 119 आणि 129 ते 136 वचने. पुन्हा एक वार आपल्याला या गोष्टीचं स्मरण होतं की स्तोत्र 119 जे परमेश्वराच्या नियमशास्त्राविषयी बोलणारं स्तोत्र आहे, नियमशास्त्राविषयी शिकवणारं हे स्तोत्र आहे. आणि या नियमशास्त्राची स्तोत्रकर्ता याच्या जीवनामधली जे त्याचं स्थान आहे, जी त्याची जागा आहे, ते आम्हाला वचन 136 मध्ये पाहायला भेटतं. आणि तो म्हणतो की लोक तुझे नियमशास्त्र पाळीत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह वाहतात. परमेश्वराच्या वचनांचं पालन केल्या जात नाही, म्हणून नियमशास्त्राचं पालन केल्या जात नाही, म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की माझ्या डोळ्यांमधून अश्रूंचे प्रवाह वाहतात. तो त्या ठिकाणी रडतो ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनांचं, त्याच्या नियमशास्त्राचं उल्लंघन होताना त्याला त्या ठिकाणी दिसून येतं. प्रियांनो, परमेश्वराचं वचन हे आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आम्ही पाहतो की ज्या प्रकारे शरीराची गरज भागवण्याकरिता, भाकरीकरिता मनुष्य रोज आणि रोज श्रम करतो, कष्ट करतो. प्रियांनो, परमेश्वराचं वचन हे आमच्या आत्म्याचं अन्न आहे. आणि जर आम्ही अन्न ग्रहण करत नाही, ते घेत नाही, तर मग त्या ठिकाणी जी दुर्बलता निर्माण होते,
ती देखील आम्हा प्रत्येकाला परिचित आहे. परमेश्वराचं वचन काय करतं, एकच गोष्ट या ठिकाणी आपण वाचूया. आणि तो असं म्हणतो, तुझ्या वचनांच्या द्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. हे परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वराचं वचनच आहे जे आमच्या पावलांना स्थिर करतं. आणि जगामध्ये जी सर्व प्रकारची दुष्टाई आम्हाला पाहायला भेटते, जगामध्ये सर्व प्रकारचं वाईट जे आम्हाला पाहायला भेटतं, जगामध्ये सर्व प्रकारचं पाप म्हणून जे आम्हाला पाहायला भेटतं, जर त्यापासून आम्हाला दूर राहायचं असेल तर परमेश्वराचं वचनच आहे जे आम्हाला त्यापासून वाचवू शकतं, जे आम्हाला त्यापासून सुरक्षित करून ठेवू शकतं, जे आम्हाला परमेश्वराच्या मार्गामध्ये चालण्याकरिता सहाय्य करतं. परमेश्वर देवबाप या वचनांच्याद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. यावेळेस आपण क्वायर बरोबर त्या प्रभुदेव बापाला एक वार पुन्हा स्तुतीचा यज्ञ आपण सर्वजण मिळून सादर करूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. यावेळेस आपण सर्वांना येणारं असं गीत गाऊया, सांगा मला ती वार्ता. उपासना संगीत 555 नंबरचं गीत. सांगा मला ती वार्ता की येशू कृपामा जगियानी झाला सोडूनी सोख्यसा. सांगाशी ती साधी की बाळा समजे मी कशी अपराधी मला ती आवडे. येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा मला ती आवडे. पाप्यास खंडूनिया साधीला जो होता विस्तारा करुनिया सांगा तो चमत्कार. चंचल मी मराठी नाही आठवना मनी ती ठसायाला सांगा हो वारंवार. येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा मला ती आवडे. पापिष्ट मी अशाला हा येशू तारितो. मला हे प्रेमे सांगा मी लक्ष लावितो. दुःखित असताना निराश होतो मी. मनाधारा द्याया ती सांगाने हवी. येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा मला ती आवडे. कीर्ती कधी जगाची ही इष्ट दिसती
आपल्याला येणारं असं गीत आहे, प्रभू तेरा प्यार सागर से भी गहरा. आपण सर्वजण मिळून गाऊया. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना, प्रभु तू ही है महान, तू है महान, सिर्फ तू और कोई नहीं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना, प्रभु तू ही है महान, तू है महान, सिर्फ तू और कोई नहीं, प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना, प्रभु तू ही है महान, तू है महान, सिर्फ तू और कोई नहीं, सिर्फ तू और कोई नहीं, सिर्फ तू और कोई नहीं. त्यानंतर आपण आनंद की भरपूर हे गाणं गाऊया. आपल्या सर्वांना येणारं असं गीत आहे, आपण टाळ्या वाजून गाऊया. ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी, ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी,
संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे, मेरा जीवन यीशु खुशी से भरे। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। यानंतर आपण सेनाओं का यहोवा हे गीत गाऊया. आपल्या सर्वांना येणारं असं गीत आहे. का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समुद्र को जिसने तो भागा, जंगल में से मार को निकाला, ओ समुद्र को जिसने तो भागा, जंगल में से मार को निकाला. जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे
हमारे संग संग है। जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, ओ लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, है जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. प्रार्थनेमध्ये जात असताना आपण इबादत करू, हे गाणं गाऊया.
आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया, प्रार्थनेमध्ये मन लावूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद देतो देवप्पा. देवप्पा हा नवीन दिवस दाखवला म्हणून आभार मानतो देवप्पा. देवप्पा इथं उपस्थित सर्वांवर देवप्पा तुझा आशीर्वाद दे देवप्पा. ही वर्षी देवप्पा तू आशीर्वादित कर देवप्पा. बाळकसाहेब जे पण संदेश सांगते देवप्पा त्याद्वारे तू सर्वांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दे देवप्पा. इथं उपस्थित सर्वांना तू आरोग्य पुरव देवप्पा. जे घरी बसलेले आहेत देवप्पा त्या सर्वांना तू आरोग्य पुरव देवप्पा. येणारा संदेश तू आमच्या दैनंदिन जीवनामध्ये देवप्पा उपयोग करून घे. ही लहानशी प्रार्थना धन्यतारणार प्रभू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवबापाच्या वचनांकडं आपण जाऊया. आणि वचनांकडे जात असताना परत थोडंसं मागं जाऊया. मागं म्हणजे किती मागं? एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा, ज्या दिवशी आपण मत्तई, मार्क आणि लूक यावरती अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मला असं वाटतं की एप्रिल महिन्याचा जो पहिला आठवडा होता त्या दिवशी आपण या विषयाला, ज्याला समविचारी शुभवर्तमान म्हटलेलं आहे, आपण सुरुवात केली. परंतु मग त्यानंतर वेगवेगळे इव्हेंट्स होते. पाम संडे आहे, गुड फ्रायडे आहे, ईस्टर आहे, मग त्याच्यानंतर मदर्स डे झाला आणि त्याचबरोबर नर्सेस डे. या सगळ्या इव्हेंट्समुळं थोडंसं या 3 शुभवर्तमानांविषयी जो अभ्यास आपला व्हायला पाहिजे, मला असं वाटतं थोडंसं कुठंतरी कमी पडल्यासारखं होत आहे. आणि म्हणून हा रविवार, पुढचा रविवार थोडंसं जोर त्यावरती आपण देणार आहोत. आणि म्हणून परत एकदा मागं जाऊया. कोणाला आठवतं आपला जो पहिला संदेश होता मत्तई, मार्क आणि लूक या समविचारी शुभवर्तमानांवर अभ्यास करत असताना जो पहिला संदेश मी तुम्हाला दिला, या 3 शुभवर्तमानांमधून कोणाला आठवतो? कोणाला आठवतो? यावेळेसची परीक्षा थोडीशी कठीण होणार आहे याचा अर्थ, कारण आपल्याला माहिती आहे की अर्ध्यापेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते रविवारच्या संदेशावरती अवलंबून असतात. आणि पहिला विषय जो होता तो कोणालाच आठवत नाहीये. बरं, पहिला विषय आठवत नाही. त्या दिवशी मी तुम्हाला मत्तई, मार्क आणि लूक या 3 शुभवर्तमानामध्ये का त्यांना समविचारी शुभवर्तमान म्हटलं जातं हे सांगितलं होतं. ते आठवतं? कोणी नोट डाऊन करून ठेवलं? कोणी कुठेतरी लिहून ठेवलं? ओके, बोराळे आंटींना आठवलं. तुमचं अभिनंदन. आंटींना पहिल्या वेळेसचा जो संदेश होता तो त्यांना आठवला. त्या संदेशाचा विषय होता प्रभू येशू ख्रिस्ताची जीवनशैली. 3ही शुभवर्तमान आम्हाला काय दाखवतात? प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन दाखवतात. आणि या 3ही शुभवर्तमानांमधून प्रभू येशू ख्रिस्ताची जी जीवनशैली आमच्या समोर येते त्यावरती आपण विचार केला. आणि त्यावरती विचार करत असताना आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं वैयक्तिक आणि सामाजिक जीवन कशा प्रकारचं होतं. आम्ही त्यावेळेस पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा उद्देश, मुख्य हेतू काय होता आणि त्याला त्याच्या स्वर्गीय पित्याकडून मिळालेला जो प्रतिसाद होता, या प्रकारे तो पहिला विषय, आपण पहिला संदेश त्या रविवारी आपण पाहिला. त्याच रविवारी मी तुम्हाला सांगितलं होतं की यांना समविचारी शुभवर्तमान म्हणतात. एकूण किती शुभवर्तमान आहेत? 4 शुभवर्तमान आहे. मत्तई, मार्क, लूक आणि योहान. मत्तई, मार्क आणि लूक यांना समविचारी शुभवर्तमान म्हणतात. योहानाचं शुभवर्तमान हे बाजूला आहे, हे थोडंसं वेगळं. याचं कारण काय आहे की मत्तई, मार्क आणि लूक यामध्ये घटनास्थळ आणि घटनाक्रम जो 3ही शुभवर्तमानांमध्ये आम्ही पाहतो त्यामध्ये सारखेपणा आम्हाला दिसून येतं, साम्य त्या ठिकाणी दिसून येतं. परत त्या ठिकाणी आम्हाला हे पाहायला भेटतं की या 3ही शुभवर्तमानांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या कोणत्या सेवेचा प्रामुख्याने उल्लेख आलेला आहे? गालिल प्रांतामध्ये जी त्याने सेवा केली
त्या सेवेचा उल्लेख किंवा त्या सेवेची नोंद या 3 शुभवर्तमानांमध्ये घेतलेली आम्हाला दिसते. यहुदियामध्ये जी त्याने सेवा केली त्याचा उल्लेख, त्याची नोंद आम्हाला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पाहायला भेटते. मत्तै प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या समोर काय म्हणून सादर करतो? येणारा राजा. मार्क त्याला काय म्हणून सादर करतो? सेवक म्हणून तो त्याला सादर करतो. आणि लूक त्याला काय म्हणून सादर करतो? मनुष्याचा पुत्र. येथवर थोडीशी उजळणी आपण या 3 शुभवर्तमानांची केलेली आहे. पुढे जात असताना आता तुम्ही 3ही शुभवर्तमान वाचत असताना तुमच्या वाचण्यामध्ये आलं असेल की परुषी, सदुकी, शास्त्री याविषयी नेमकं काय आपल्याला समजतं? कोण आहेत हे लोक? परुषी, सदुकी, शास्त्री. अजूनही पंथ त्यावेळेला होते, परंतु हे प्रामुख्याने शुभवर्तमानांमध्ये ज्यांचा उल्लेख आढळतो हे आहेत. या व्यतिरिक्तही काही पंथ होते, मठवासी अशा स्वरूपाचे ते होते. एवढ्या खोलवरती आपण जाणार नाही, परंतु परुषी, शास्त्री, सदुकी हा काय नेमका प्रकार आहे? हे काय आहे? कोणाच्या अभ्यासात आलं? वाचत असताना, अभ्यास करत असताना कोणाच्या हे लक्षात आलं? स्वतःला धार्मिक समजणारे. ठीक आहे, म्हणजे शास्त्री, परुषी, सदुकी जे स्वतःला धार्मिक समजायचे, ठीक आहे, हा एक भाग ठीक आहे. परंतु हे का परुषी, सदुकी, शास्त्री असे हे गट का? हे प्रकार काय आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये यहुदी लोकांमध्ये असणारी पंथ या प्रकारे ती होती. जसं आज आम्ही पाहतो की ख्रिश्चन म्हटल्यानंतर, ख्रिस्ती म्हटल्यानंतर तुम्हाला आणि मला कळतं की प्रोटेस्टंट, रोमन कॅथलिक, पेंटेकॉस्टल, ऑर्थोडॉक्स आणि असे वेगवेगळे प्रकार आम्हाला दिसून येतील. परंतु जग ज्या वेळेला ख्रिश्चन म्हणतं त्यावेळेला सरसगट सगळे एकाच लाईनीमध्ये ते सगळ्यांना मोजतात. शास्त्री असतील, परुषी असतील, सदुकी असतील, हे सर्व लोक यहुदीच लोक आहेत. यहुद्यांमध्ये असणारी पंथ ही आहेत. आता ग्रीक लोकांशी संपर्क असल्यामुळं किंवा ग्रीक लोकांचा प्रभाव असल्यामुळं त्यांची जी संस्कृती आहे किंवा त्या लोकांचा जो पगडा आहे, यामुळं यहुदी लोकांमध्ये प्रामुख्याने 2 गट निर्माण झाले होते, ज्यांना परस्पर विरोधी म्हणतात ना, एकमेकांच्या विरुद्ध उभं राहणारे. असे 2 गट त्या ठिकाणी निर्माण झाले आणि ते 2 गट म्हणजे एक परुषी आणि एक सदुकी. हे 2 मुख्य गट यहुदी लोकांमध्ये त्यावेळेला निर्माण झाले. आता परुषी आणि सदुकी आहेत मूळ यहुदीच, परंतु यांच्यात अंतर काय आहे? यांच्यात अंतर हा आहे की परुषी लोक जे आहेत हे थोडंसं कर्मठ प्रवृत्तीचे किंवा ज्याला आपण असं म्हणूया की परंपरेने मागच्या पिढीपासून चालत आलेल्या ज्या प्रथा आहेत, रीतिरिवाज आहे, त्यावरती आस्था ठेवणारे, त्या घट्ट धरून ठेवणारे. म्हणजे परुषी लोक जे आहेत हे नियमशास्त्र आणि नियमशास्त्राबरोबरच तोंडी चालत आलेले जे नियम आहे यांचं पालन करणारे ते होते. आणि या लोकांचं असं म्हणणं होतं की यहुदी व्यक्तीने धार्मिक बाब असेल किंवा राजकीय बाब असेल याविषयी स्वतःला अलिप्त ठेवावं, या विचारांचे परुषी लोक त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतात. सदुकी मात्र जे आहेत हे थोडेसे त्यांच्यापेक्षा वेगळे. सदुकी लोक जे आहेत हे हा जो वर्ग आहे हा उंच स्तरीय म्हणजे श्रीमंत राजकीय अशा पार्श्वभूमीचे हे लोक आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात, जे तोंडी चालत आलेल्या नियमांना त्यांनी पूर्णपणे विरोध केलेला होता. ते फक्त जे नियमशास्त्र आहे त्यालाच आपल्या समोर ठेवत होते, परंतु अडचण ही होती की त्या नियमशास्त्राचं पालन मात्र ते करत नव्हते.
दुसरी गोष्ट, सदुकी लोक जे आहेत त्यांचा चमत्कार, पुनरुत्थान अशा गोष्टींवरती विश्वास नव्हता. त्यांचा अशा गोष्टींवरती विश्वास नव्हता. आणि ते जे लोक होते सदुकी, ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे म्हणण्यापेक्षा राजकीय प्रवृत्तीचे ते लोक त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात. या प्रकारे हे परस्पर एकमेकांना विरोधी असलेले गट आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. मुख्य याजक जो असायचा हा प्रामुख्याने सदुकी लोकांमधूनच असायचा. मुख्य याजक बरं या सदुकी लोकांमधून त्या ठिकाणी असायचा. मग हे तर झाले परस्पर विरोधी दोन गट. शास्त्री लोकांची काय भूमिका त्या ठिकाणी आहे? शास्त्री लोक हे प्रामुख्याने परुषांमधून आलेले, जे शास्त्र शिकविणारे, नियमशास्त्र शिकविणारे, आणि हे ते लोक होते ज्यांनी नियमशास्त्रावर किंवा तोंडी चालत आलेले जे नियम आहे त्यावरती अनेक लिखाण त्या लोकांनी करून ठेवलेलं होतं. आणि त्यांचं काम होतं की लोकांना नियमशास्त्राचं आणि तोंडी चालत आलेल्या नियमांचं शिक्षण देणे. हा शास्त्री लोकांचा वर्ग आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. शास्त्री, परुषी आणि सदुकी या प्रकारे. आज पुढे जात असताना मत्तयाचं शुभवर्तमान आपल्या समोर आपण काढूया. आणि मत्तयाच्या शुभवर्तमानामधून 5वा अध्याय आपल्या समोर आपण ठेवूया. मत्तय शुभवर्तमान अध्याय 5 आणि त्यामधून 1 ते 2 वचन, आणि मग अध्याय 7 28 ते 29 वचने. मत्तय 5 1 ते 2. तेव्हा त्या लोक समुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. अध्याय 7 वचन 28 आणि 29. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोक समुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार वाणीने शिकवित होता. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करू. प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, पुन्हा आज आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो आणि तुला सर्व गौरव आणि सन्मान देतो. प्रभू प्रेमळ देवबापा, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत असताना आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझं वचन जे आमच्यासाठी आमचं अन्न आहे, पैत देवबापा, आमचं बळ, आमचं सामर्थ्य, आमचं मार्गदर्शन आहे. या सर्व गोष्टी प्रभू तू आमच्या जीवनात कर आणि त्याद्वारे तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. मी तुझा आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आज जी 4 वचने आपण वाचली, मत्ते 5 1 ते 2, ज्या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती चढला, त्या लोक समुदायाला त्याने पाहिलं, त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले आणि मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. या ठिकाणाहून त्याने शिकवायला सुरुवात केली. आणि मग आम्ही 7वा अध्याय आणि वचन 28-29 वरती ज्यावेळेस आम्ही पाहतो की त्याचं बोलणं झाल्यावर लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार वाणीने तो त्यांना शिकवित होता. आज प्रभू येशू ख्रिस्ता किंवा या 3 शुभवर्तमानांमधून प्रभू येशू ख्रिस्त त्याची शिकवण आम्हाला आमच्या समोर ठेवायची आहे. आजचा जो आपला विषय असणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण. पहिला विषय होता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची जीवन शैली. 3ही शुभवर्तमानांमधून त्याची जीवनशैली आम्ही पाहिली. मग आता या 3ही शुभवर्तमानांमधून आम्ही त्याची जी शिकवण आहे ती आम्हाला पाहायची आहे. 3ही शुभवर्तमान वाचत असताना आम्ही काय त्यामध्ये वाचलं? प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त काय शिकवतो, या गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आम्हाला माहिती आहे की 5वा अध्याय
5, 6 आणि 7 या तीनही अध्यायांना डोंगरावरील प्रवचन म्हटलं जातं. आणि हे ते स्टँडर्ड आहे किंवा ही ती काय म्हणता येईल त्याला, प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली ती शिकवण आहे जी जो प्रत्येक व्यक्ती त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याने ती आत्मसात करायची आहे. तुम्हाला आठवत असेल की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला स्वर्गामध्ये घेतला जातोय किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने जी शेवटची आज्ञा दिली त्या ठिकाणी तो आपल्या शिष्यांना असं म्हणतो की जे काही मी तुम्हास आज्ञापिले ते त्यांना पाळावयास शिकवा. जर मग ते 28 तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनाचा एक महत्वाचा भाग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आत्मसात करणे हा आहे. मग कोणीही ख्रिस्ती व्यक्ती असं म्हणू शकत नाही की मी ती पूर्णपणे आत्मसात केलेली आहे. पाऊल स्वतः काय म्हणतो की मी अजूनही ती परिपूर्णता प्राप्त करून घेतलेली नाही. मी प्रयत्न करत आहे परंतु अजूनही ते झालेलं नाही. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे त्या शिकवणुकीला आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आत्मसात करता येईल, कशा प्रकारे त्याचं लागूकरण करता येईल, जे याकडं लक्ष देतात प्रियांनो ते ख्रिस्ती जीवन आम्हाला पाहायला भेटतं. पुष्कळदा आपण पाहतो की नवीन विश्वासणारे असतात, नवीन लोक असतात. आता जे आपण या ठिकाणी आहोत आपल्यापैकी काही जण मागच्या पिढीपासून त्याच्या मागच्या पिढीपासून कदाचित विश्वासामध्ये आहोत आणि आम्हाला आमच्या त्या जुन्या लोकांपासून हा विश्वास मिळालेला आहे. मग पुष्कळदा आपल्यामध्ये काही नवीन लोक आहेत, कदाचित ही त्यांची पहिली पिढी आहे की जिने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आम्हा प्रत्येकासाठी काय महत्वाचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण काय आहे ती समजून घेणे आणि ती आत्मसात करणे हे आमच्या ख्रिस्ती जीवनाचं मुख्य ध्येय किंवा आमच्या ख्रिस्ती जीवनाचा मुख्य भाग असायला पाहिजे. आम्ही मत्तयाच्या 5व्या अध्यायात सुरू झालो, तो त्यांना शिकवायला लागला आणि ज्यावेळेस त्याने शिकवणं थांबवलं लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झालेत. हे पूर्ण मत्तय 5, 6 आणि 7 हे अतिशय महत्वाचे अध्याय ठरणार आहेत परीक्षेकरिता. कारण ही ती शिकवण आहे प्रियांनो जी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावी, ती आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असावी. तुम्हाला माहित आहे की ख्रिस्ती जीवनामध्ये पुष्कळदा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आम्हाला पडतात. पुष्कळदा आम्हाला निर्णय घेत असताना अडचण निर्माण होते, दुविधा मनस्थिती निर्माण होते. हे बरोबर आहे का, हे चूक आहे का, मी हे करायला पाहिजे का, देवाला हे आवडेल का. पुष्कळदा आम्हाला प्रश्न पडत असतात, दुविधा मनस्थिती आमची असते. परंतु जे लोक डोंगरावरील प्रवचन ज्यांनी व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे प्रियांनो, त्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये मग प्रसंग परिस्थिती काहीही असू द्या ते कधीही दुविधा मनस्थितीमध्ये असणार नाहीत जर ते देवाच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी तयार असतील तर. तुम्हाला कधीच हा प्रश्न पडणार नाही की हे बरोबर आहे की चूक आहे. मत्तय डोंगरावरील प्रवचन आम्हाला स्पष्टपणे समजून घ्यायचं आहे प्रियांनो. मग आज जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीची आठवण आम्ही करणार आहोत, आपण फक्त डोंगरावरील प्रवचन यावरती मर्यादित राहणार नाहीत, तर तीनही शुभवर्तमान एकाच वेळेला आमच्या डोळ्यासमोर आपण ठेवणार आहोत. तीनही शुभवर्तमानांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा सार काय आहे तो आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवणार आहोत आणि त्याची ती शिकवण समजून घेऊन आम्ही आमचं परीक्षण आज करणार आहोत की मी त्याच्या शिक्षणाप्रमाणे जीवन जगत आहे किंवा नाही. कारण जर आम्ही
त्याच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन जगत नाही, तर तो म्हणतो की मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. आम्ही मग कोणीही असू द्या, मीही त्यामध्ये आहे. जर मी या ठिकाणाहून सेवा करतोय, परंतु जर प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण माझ्या जीवनामध्ये नाही, तर तो मलाही म्हणेल की तुम्ही कितीही मोठे संदेश द्या, तुम्ही काहीही करा, मी ओळखत नाही. आणि म्हणून प्रियांनो, हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मग पहिली गोष्ट जी आम्हाला शिकायला भेटते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा सार, पहिली गोष्ट, आमच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाद्वारे देवाला संतोषविणे हे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेलं आहे. तीनही शुभवर्तमानांचा सार काय आहे आमच्या वैयक्तिक जीवनासाठी, आमच्या सामाजिक जीवनासाठी, की आम्ही त्याद्वारे आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वराला संतुष्ट आम्ही करावं. आमच्या जीवनाद्वारे त्याला आनंद त्या ठिकाणी प्राप्त व्हावा. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं वैयक्तिक आणि सामाजिक जीवन पाहिलं, त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की जेव्हा तो एकांतात आहे, तो पित्यासोबत बोलत आहे, तो पित्याबरोबर त्या ठिकाणी सहभागितेत आहे. जेव्हा तो त्या ठिकाणाहून लोकांमध्ये येतोय, तो त्यांना शिकवीत आहे. तो वैयक्तिक असेल किंवा सामाजिक असेल, या दोनही ठिकाणी त्याच्या स्वर्गीय पित्याचं काम तो करत आहे. त्याच्या स्वर्गीय पित्याची इच्छा तो पूर्ण करत आहे. त्याच्या स्वर्गीय पित्याला संतोषविण्याचं कार्य त्या ठिकाणी आम्ही पाहतो. आणि याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम हा आहे की स्वर्गातून, आकाशातून ही वाणी होते की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि या विषयी मी संतुष्ट आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जे आम्हाला शिकवतो ते पहिल्याने त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. त्याने त्याच्या जीवनाच्या द्वारे त्या स्वर्गीय पित्याला संतुष्ट केलं. आणि म्हणून त्याच्या शिकवणुकीचा जो सार आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, तो हाच आहे की आम्ही देखील आमच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाद्वारे त्या स्वर्गीय पित्याला संतुष्ट करावं. प्रियांनो, आमच्या सर्वस्वाद्वारे, आमचे विचार असतील, आमचं पाहणं असेल, आमचं निर्णय घेणं असेल, जे काही असेल, त्या प्रत्येकाद्वारे त्या स्वर्गीय पित्याला आम्हाला संतुष्ट करायचं आहे, सर्वस्वाद्वारे. मग ह्या गोष्टीकडे पाहत असताना थोडंसं वेगळ्या अँगलने किंवा वेगळ्या बाजूने आपण त्याकडे पाहूया. आपण प्रश्न करूया स्वतःला की केव्हा देवाला आमच्या जीवनाद्वारे संतोष होत नाही, केव्हा आमच्या जीवनाद्वारे देवाला आमच्याकडून संतुष्ट किंवा आनंद होत नाही. केव्हा? डोंगरावरील प्रवचन वाचून काढा. जेव्हा आमच्या जीवनामध्ये राग, द्वेष आणि सूड घेण्याची भावना आहे, त्याला संतोष होईल का आमच्या जीवनाद्वारे? आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण देखील त्याच वेळेस करायचंय. राग असेल, द्वेष असेल किंवा सूड घेण्याची भावना असेल, जर या गोष्टी आमच्या जीवनात आहे, तर त्या स्वर्गीय पित्याला आम्ही संतुष्ट करू शकत नाही. अशुद्धता जर आमच्या जीवनात असेल तर, अशुद्धता आमच्या जीवनात असेल तर, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाधीन असलेलं आमचं जीवन असेल, गुप्त पातकांनी भरलेलं आमचं जीवन असेल, आज आमच्या जीवनामध्ये असं काही असेल की जे करण्याकरिता आम्ही लोकांपासून लपून राहतो, अशुद्धता, त्या सर्व गोष्टी ज्या आम्हाला अशुद्ध करणाऱ्या ठरतात. लिस्ट करत बसलो तर फार मोठी ती लिस्ट होईल, परंतु एवढ्यातच आम्हाला समजून येतं की जर माझ्या जीवनामध्ये अशुद्धता असेल तर त्याला मी संतुष्ट करू शकत नाही. जर माझ्या जीवनामध्ये ढोंगीपणा आणि दिखावटीपणा असेल तर मला त्याला संतुष्ट करता येईल काय? प्रियांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आम्हाला दिसून येतो. कारण
परुषी असतील, शास्त्री असतील, हे लोक प्रियांनो त्यांच्या दृष्टीने अतिशय धार्मिक अशा प्रकारचे होते. आंटींनी उत्तर दिलं की स्वतःला धार्मिक समजणारे हे लोक होते, कारण त्यांना असं वाटत होतं की ते नियमशास्त्राचं पालन करत आहे. फक्त आम्ही नियमशास्त्राचंच पालन करत नाही, तर आमच्या पूर्वजांपासून तोंडी चालत आलेल्या नियमांचंही आम्ही काटेकोरपणे पालन करतो. परंतु प्रियांनो त्यामध्ये ढोंगीपणा आणि दिखावटीपणा आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. तुम्ही ज्यावेळेस डोंगरावरील प्रवचन वाचाल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल गुप्त दान धर्म आहे, गुप्त धार्मिकता आहे, गुप्त उपवास आहे, गुप्त प्रार्थना आहे. प्रभू येशू ख्रिस्त इतकं स्पष्टपणे सांगतो की जर तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी तुमचे धार्मिकतेचे कृत्य केलेत तर तुम्हाला पित्याकडून कुठलंही प्रतिफळ मिळणार नाही. परंतु जर तुम्ही त्या सर्व गोष्टी गुप्तपणे केल्यात तर तुमचा स्वर्गीय पिता उघडपणे त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईल. उघडपणे. प्रियांनो दिखावटीपणा आणि ढोंगीपणा जर आमच्या जीवनामध्ये असेल तर आम्ही त्या देवाला, आमच्या स्वर्गीय पित्याला, आमच्या परमेश्वराला आम्ही संतुष्ट करू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त हा जो आहे हा आमच्या समोर एक उत्तम नमुना, कित्ता, आदर्श आहे की कसं आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे त्या परमेश्वर देवाला संतुष्ट करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा सार हा आहे की तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय पाहता, तुम्ही काय निर्णय घेता, तुम्ही काय बोलता, तुम्ही काय करता, या सर्व गोष्टी तुम्ही प्रभूकरिता करा, त्याला संतोष विण्याकरिता करा. मित्रांनो आज आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करता येईल की आज आम्ही काय करत आहोत किंवा आज आमच्या जीवनाच्या द्वारे त्या परमेश्वराला आनंद होतो काय, त्या परमेश्वराला आनंद होतो काय, हा प्रश्न आज आपल्या समोर आहे. प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीमधून जी दुसरी गोष्ट आमच्यासाठी आम्हाला शिकायला भेटते किंवा आमच्यासाठी महत्वाची आहे ती म्हणजे आमच्या जीवनातील उद्दिष्ट किंवा प्राधान्य प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. समजत आहे का हा दुसरा मुद्दा काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामधून, त्याच्या शिकवणुकीमधून तुम्हाला आणि मला त्याने आमच्या जीवनाचं उद्दिष्ट किंवा आमच्या जीवनामध्ये काय पहिल्याने असावं, कोणत्या गोष्टींची प्रायोरिटी किंवा प्राधान्य जे आहे ते त्याने आम्हाला शिकवलेलं आहे. आणि फार सोपं आहे, एका वचनामध्ये त्याने ते आम्हाला शिकवलं. आणि ते वचन कोणाला आठवतं? पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. काय आहे पहिल्याने? त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. देवाचं राज्य, ते स्वर्गाचं राज्य मिळवण्याकरिता तुम्ही झटा. हे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राधान्य असावं, महत्वाचं असावं. यानंतरच सर्व गोष्टी असाव्यात. कधी कधी ऐकायला कठीण जातं, कधी कधी स्वीकारायला कठीण जातं, परंतु प्रियांनो आमचं शिक्षण असेल, आमची नोकरी असेल, आमचं कुटुंब असेल किंवा प्रत्येक गोष्ट ज्याकरिता आज आम्ही झटत आहोत, पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. हा क्रम आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे, हे प्राधान्य आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. मग प्रियांनो आज प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न करावा की ह्या प्रकारचा क्रम माझ्या जीवनामध्ये आहे काय ना? माझ्या जीवनामध्ये ते देवाचं राज्य मिळवून घेणे ही प्राथमिकता माझ्या जीवनामध्ये आहे काय? प्रियांनो तुम्हाला आणि मला त्या ज्या सार्वकालिक गोष्टी आहेत त्यांना प्राधान्य द्यायचं आहे, त्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आहे. भौतिक गोष्टी ज्या आहेत प्रियांनो, ज्या भौतिक गोष्टी आहेत ज्याकरिता आज आम्ही झटत आहोत, तुम्ही काही वाईट करत नाहीये,
म्हणजे तुम्ही काही पाप करत नाहीये, परंतु प्रियांनो, आम्ही ज्या गोष्टींसाठी झटत आहोत, ज्या गोष्टींसाठी आम्ही श्रम करीत आहोत, मग ते काहीही असेल, ते संपणार आहे. त्याला मर्यादा आहे, ते संपणार आहे. परंतु सार्वकालिक गोष्टी ज्या आहेत त्या संपणार नाहीत. त्या या जगातही आणि या जगातून त्या स्वर्गाच्या राज्यात गेल्यावरही आमच्या सोबत त्या राहणार आहेत. प्रियांनो, त्या आमच्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण जी आम्हाला आमच्या जीवनामध्ये जो क्रम लावायला शिकवते तो या प्रकारचा आहे की पहिल्याने त्याचं राज्य, सार्वकालिक गोष्टींना प्राधान्य आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. प्रियांनो, मला आठवतं की ज्या खेड्यांमध्ये आपलं काम चालू आहे, मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी एका खेड्यामध्ये मी असताना एकाने साक्ष दिली आणि त्याने अशी साक्ष दिली की पाळकसाहेब म्हणे, मी ज्यावेळेस येशूकडं आलो, मी आणि माझं कुटुंब, त्यावेळेस आमचा हा स्पष्ट उद्देश होता की माझ्या पत्नीला बरं वाटावं, माझी पत्नी बरी होण्याकरिता आम्ही येशूवरती विश्वास ठेवला. आणि आम्ही हे मनामध्ये ठरवून होतो की माझी पत्नी बरी झाल्यानंतर मग मात्र आम्हाला येशूवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही. या ठिकाणाहून त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी ही साक्ष दिली की आम्ही जसं जसं प्रार्थनेला येऊ लागलो, आम्ही प्रार्थनेला येत असताना माझी पत्नी तर बरी होत गेली, ती तर बरी झाली, परंतु आम्ही येत असताना जे परमेश्वराचं वचन मी वाचलं, त्या वचनातून मला हे समजलं की बरं होण्यासाठी येशूवरती विश्वास ठेवायचा नाही, तर ते सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी येशूवरती विश्वास ठेवायचा. सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी. आणि नवल वाटतं प्रियांनो की काहीही पार्श्वभूमी नाही, शिक्षणही फारसं नाही, परंतु त्या खेड्यामध्ये आज देवाचं काम हे लोक करत आहे. आपल्याला माहिती आहे की दर रविवारी त्या ठिकाणी जाणं आपलं होत नाही ना. आपण काय करतो, त्यांना मोबाईलच्या माध्यमातून आपण त्यांना पुरवतो, हे वाचा, हे सांगा. आणि देवाची एवढी मोठी त्यांच्यावरती कृपा आहे की ते वाचतात आणि ते योग्य प्रकारे ते सांगतात देखील. सार्वकालिक गोष्टींसाठी ज्यावेळेस आम्ही झटतो प्रियांनो, सार्वकालिक गोष्टींचा स्वीकार ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये करतो प्रियांनो, देव आम्हाला त्याच्या अद्भुत ज्ञानामध्ये चालवणारा परमेश्वर आहे, अद्भुत ज्ञानामध्ये चालवणारा आहे. परंतु ही फार दुःखाची बाब आहे की आज विश्वासणाऱ्यांचा फार मोठा समूह जो आहे हा भौतिक गोष्टींच्या पाठीमागे लागलेला आहे, भौतिक गोष्टींच्या पाठीमागे लागलेला. परंतु प्रियांनो, देवाची इच्छा आहे की ही जी मंडळी आहे, ही मंडळी, त्या मंडळीत येणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो पुरुष असो, मग ती स्त्री असो, लहान असो, वयोवृद्ध असो, कोणीही असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचं राज्य पहिल्याने असावं, सार्वकालिक गोष्टींना प्राधान्य असावं, भौतिक गोष्टींपेक्षा त्या सार्वकालिक गोष्टींसाठी झटणारे तुम्ही आणि मी असावं. प्रियांनो, शिष्य ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण ऐकत असताना काही जणांना ते कठीण गेलं आणि बरेचसे शिष्य निघून जातात. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो बाकीच्यांना की तुम्हालाही निघून जाण्याची इच्छा आहे काय? ते म्हणतात की आम्ही कुठं जाणार, सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहे, आम्ही कुठं, आम्ही त्या ठिकाणाहून जाणार. प्रियांनो, तुमचा आणि माझा आनंद कोणत्या गोष्टींमध्ये असावा? भौतिक गोष्टींसाठी आनंद करू नका या मताचे आपण नाही. भौतिक गोष्टींसाठी आनंद करा. जे काही आम्ही अचीव करतो, जे काही आम्ही प्राप्त करतो, आनंदाची बाब आहे, कारण त्यासाठी आम्हाला देवानेच सहाय्य केलेले आहे. परंतु आमच्या आनंदाचा विषय काय असावा? प्रियांनो, शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने सेवेसाठी पाठवलं, दोघांना त्याने पाठवलं. आणि मग पाठवलेलं असताना ते सेवा करून परत आले आणि मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगू लागले. काय सांगतात ते?
भूते आम्हाला वश होतात, आजारी लोक कसे बरे होतात, कसे चमत्कार होत आहेत येशूच्या नावाने, मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने हे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो त्यांना? भूते तुम्हाला वश होतात म्हणून आनंद करू नका, तर तुमचं नाव त्या स्वर्गामध्ये जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही आनंद करा. आज या ठिकाणी बसलेले जे तुम्ही आणि मी आहोत, प्रियांनो, आज तुमचं आणि माझं नाव त्या स्वर्गामध्ये असणाऱ्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. यापेक्षा दुसरा कुठलाच मोठा आनंद आमच्या जीवनामध्ये असू शकत नाही. प्रियांनो, आज जर या ठिकाणी कोणी दुःखी आहे, निराश आहे, माझं असं माझं तसं अनेक गोष्टींनी आम्ही पुष्कळदा दुःखी होतो, प्रियांनो, तुमच्या दुःखापेक्षा तुमचा आनंद फार मोठा आहे. कारण तुमचं दुःख क्षणिक आहे, ते संपणार आहे, परंतु आनंदाचा विषय हा आहे की स्वर्गात मध्ये त्या जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव लिहिलेलं आहे. जो कोणी येशूवरती विश्वास ठेवतो त्याचं नाव त्या ठिकाणी स्वर्गामध्ये जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, आमच्या जीवनाचा उद्देश देवाला संतोषविणे, सार्वकालिक गोष्टींना प्राधान्य देणे, या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा सार म्हणून आम्हाला दिसून येतात. तिसरी आणि शेवटची बाब, प्रियांनो, आमच्या जीवनाचा शेवट किंवा आमचं शेवटचं ठिकाण हे देखील प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. कोणतं आहे ते? कोणतं आहे आमचं शेवटचं ठिकाण? कोणालाच खात्री नाही का? एकालाही खात्री नाही. जे येशूवरती विश्वास ठेवतात त्यांना तर खात्री आहे की आम्ही देवाबरोबर त्या स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवनात असणार आहोत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कैक वर्षे आधी त्या दावीद राजाला खात्री प्राप्त झाली की मी देवाच्या घरात चिरकाल राहणार. प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन ती गोष्ट पक्की केली, त्यावरती मोहर लावली की तुम्ही आणि मी त्या पित्याच्या घरामध्ये तुम्ही आणि मी असणार आहोत. आणि म्हणून तो आम्हाला सांगतो की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. माझ्या पित्याच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे. तो म्हणतो की ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्हीही असावेत. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट तो सांगतो, तुम्ही आणि मी या जगात असताना, प्रियांनो, हे समजून घ्या की आपण ह्या जगाचे नाही, म्हणून या जगामध्ये फार साठवण्यापेक्षा तो म्हणतो की आपली संपत्ती स्वर्गामध्ये साठवा, आपली संपत्ती स्वर्गामध्ये साठवा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला राहायचं आहे. ते तुमचं आणि माझं शेवटचं ठिकाण आहे. ते तुमचं आणि माझं शेवटचं ठिकाण आहे. आम्हाला फार धडपडण्याची, झटण्याची आणि खूप काही करण्याची आवश्यकता नाही. आम्हाला एकच करण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाप्रमाणे क्रम लावला आणि त्यामध्ये जर सार्वकालिक गोष्टींना प्राधान्य दिलं, तर प्रियांनो, ही खात्री मी तुम्हाला देऊ शकतो की ज्या गोष्टींना आज तुम्ही फेस करत आहात, मग त्या फायनान्शियली असतील आणि फॅमिलीच्या असतील किंवा इतर कुठल्याही असतील, तुम्हाला त्यामध्ये फार मोठा रिझल्ट पाहायला भेटेल की कशा प्रकारे आतापर्यंत आम्ही किती दगदग केली, आम्ही किती कष्ट केले, आम्ही किती श्रम केले. हे करण्याची गरज नाही. आम्हाला एकच गोष्ट करण्याची गरज आहे, तो क्रम आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित लावा. बाकीच्या सर्व गोष्टी तुमचा स्वर्गीय पिता पाहून घेणार आहे. प्रियांनो, बाकी सर्व गोष्टी तो पाहून घेणार आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, तुम्ही आणि मी या जगामध्ये असताना हे प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे जी आम्हाला तयार करत आहे. आम्हाला तयारीची गरज आहे. कोणाला त्या अंतरिक्षामध्ये जर जायचं असलं, त्या झिरो ग्रॅव्हिटीमध्ये जायचं असलं, तर या ठिकाणी खूप प्रॅक्टिस करावी लागते. खूप मोठं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं, त्यानंतर त्यांना स्पेसमध्ये पाठविलं जातं. प्रियांनो, तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये जायचं आहे,
तयारी इथूनच आहे, तयारी इथूनच आहे. आणि ही प्रभू येशू ख्रिस्ताचं शिकवण आहे की जी आमची तयारी करणारी आहे. आत्मसात करा, जर नाही करणार तर तो म्हणेल मी तुम्हाला ओळखत नाही. या आपले डोळे आपण बंद करूया, आपले डोळे आपण बंद करूया आणि आज आपल्या स्वतःचं परीक्षण करूया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण मला माहीत आहे, परंतु मी ती आत्मसात केली काय? मी आत्मसात केली काय? प्रियांनो, मी आज स्वतःला हा प्रश्न विचारावा. कारण जर आजही मी दुर्लक्ष करेल तर प्रियांनो माझ्यासाठी कठीण असेल. कदाचित आज आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप संघर्ष करत आहोत. प्रार्थनापूर्वक एकदा पुन्हा आपलं वैयक्तिक जीवन असेल, आपलं कौटुंबिक जीवन असेल, याचा क्रम ठरवा आणि आध्यात्मिक आणि सार्वकालिक गोष्टींना प्राधान्य द्या. प्रियांनो, खात्री बाळगा की तो देव विश्वासू आहे, ज्याने म्हटलं की पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. म्हणजे याही गोष्टी, ज्या गोष्टींसाठी आज तुम्ही खूप दगदग करीत आहात, तो अद्भुत रीतीने पुरवेल. प्रियांनो, आज आमचं सहाय्य कर प्रभू. आज आम्हापैकी जर कोणाला आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी दिसून येतात ज्यामुळं आम्ही तुला संतुष्ट करू शकत नाही, त्यासाठी आमची क्षमा कर आणि त्या गोष्टी आमच्या जीवनामधून तू दूर कर प्रभू. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, तुझं शिक्षण, तुझी शिकवण आमच्या जीवनात असावी आणि त्याद्वारे प्रभू आमची तयारी व्हावी. याकरिता तू आमचं सहाय्य कर, त्याकरिता तू आमचं सहाय्य कर प्रभू. आम्ही त्याकरिता आज स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. सर्व मान महिमा तुला देतो प्रभू. माझी खात्री आहे पवित्र देव बापा, या मंडळीतील प्रत्येक व्यक्ती तर देव बापा तुझ्या शिक्षणाला आत्मसात करून पवित्र देव बापा तुझं गौरव करेल प्रभू. मी तुझे मनापासून आभार मानतो. मी प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत आपण गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.